मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 6वं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यूज हा टॉपिक कव्हर करणार आहोत। म्हणजेच गेल्या लेक्चरमध्ये जो आपण ॲनिमल टिश्यूजचा टॉपिक सुरू केलेला होता, मग त्यामध्ये टॉपिकच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ॲनिमल टिश्यूजना आपण बेसिकली 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो। त्या 4 ग्रुप्स म्हणजे पहिलं इपिथेलियल टिश्यूज, त्याच्यानंतर दुसरं सांगितलेलं होतं कनेक्टिव्ह टिश्यू, त्यानंतर मस्क्युलर टिश्यूज आणि चौथं होतं नर्वस टिश्यू। बरोबर आहे, हे 4 प्रकार सांगितलेले होते। त्यातला हा जो पहिला आहे इपिथेलियल टिश्यूचा किंवा अभिस्तर ऊतींचा, तो आपला पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजेच ॲनिमल टिश्यूचं पहिलं लेक्चर आणि ओव्हरऑल आपलं 5th लेक्चर त्याच्यामध्ये आपण तो कव्हर केलेला आहे। आणि आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यूज हा टॉपिक बघतोय की ज्याला आपण संयोजी ऊती असं सुद्धा म्हणतो। ठीक आहे, आता कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये नेहमी बेसिकली जेव्हा केव्हा कनेक्टिव्ह टिश्यूज कुठे ऐकलं वाचलं की पहिल्यांदा क्लिक झालं पाहिजे की कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये 2 बेसिक एलिमेंट असतात। ठीक आहे, आता ते 2 बेसिक एलिमेंट कोणते, तर सगळ्यात महत्त्वाचे जेवढ्या आपण कनेक्टिव्ह टिश्यूज पाहतो त्या सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये फक्त ब्लड सोडून बाकीच्या ज्या काही टिश्यूज आहेत ते तिकडे आपल्याला फायबर्स आढळतात। ठीक आहे, सुरुवातीलाच सांगितलेलं होतं जेव्हा आपण एक कन्सेप्ट मॅप पाहिलेला होता तेव्हा। आता कनेक्टिव्ह टिश्यूज हे 2 बेसिक एलिमेंटचे बनलेले असतात। तर ते 2 बेसिक एलिमेंट कोणते, तर पहिलं म्हणजे सेल्स आणि दुसरं येतात ते म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स। दुसरं येतं एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स। ठीक आहे, बघा जेव्हा मी असं म्हणते की सेल्स येतात आणि एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स येतात, पण ओव्हरऑल इन केस जर का आपण हे असं क्लासिफिकेशन नाही बघितलं म्हणजे 2 बेसिक घटक नाही बघितले तर एकूण 3 प्रकारचे एलिमेंट जे असतात ते आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये पाहायला मिळतात। मग ते 3 प्रकार कसे, तर मी हे जे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असं म्हणते ना, त्या एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्समध्ये पुन्हा 2 घटक असतात। त्यातला पहिला घटक म्हणजे ज्याला आपण ग्राउंड सबस्टन्स असं म्हणतो आणि दुसरा घटक सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे फायबर्स। ठीक आहे, आता बघा हा कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे नेमकं काय, तर नावामध्येच आहे। हे तर 2 बेसिक एलिमेंट झाले, ते आपण इन डिटेल जातोय पुढे त्याच्यामध्ये। पण कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे आधी काय, तर कनेक्शन तयार करणं। मग ते कनेक्शन कोणामध्ये तयार करणं, मग कोणत्याही 2 टिश्यूज असू देत, कोणतेही 2 ऑर्गन्स असू देत, त्यांच्यामध्ये किंवा जे काही आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत त्या इंटरनल ऑर्गन्सना एकमेकांशी कनेक्ट करून ठेवण्याचं काम, त्या ऑर्गन्सना सपोर्ट देण्याचं काम, आपलं जे बॉडी वेट आहे, आपला जो बॅलन्स आहे किंवा आपल्याला ठराविक असं पोस्चर देण्याचं काम किंवा एक असा स्केलेटन, प्रॉपर असा स्केलेटन निर्माण करण्याचं काम हे कोणाचं असतं, कनेक्टिव्ह टिश्यूचं असतं। त्याचबरोबर कनेक्टिव्ह टिश्यू अजून कोणतं काम करतात, तर ट्रान्सपोर्टिंगचं काम करतात। ठीक आहे, आता हे झाले काही बेसिक घटक की म्हणजे बेसिक फंक्शन्स झाले काही कनेक्टिव्ह टिश्यूचे। आता हे तर माहिती आहे आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये कोण येतात, हे तर कन्सेप्ट मॅपच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये काय काय अभ्यासायचे, बरोबर आहे। मग आता हे झालं की कनेक्टिव्ह टिश्यूचे साधारणपणे फंक्शन काय, तर कोणत्याही 2 ऑर्गनना एकमेकांशी बांधून ठेवणं, 2 ऑर्गन्स असतील, 2 टिश्यूज असतील, त्यांना एकमेकांशी बांधून ठेवणं, त्याच्यानंतर त्यांना इंटरकनेक्ट करणं, त्यानंतर त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करणं, त्याला फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणं, मूवमेंटसाठी फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणं आणि ट्रान्सपोर्टिंग, कारण कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आपण ब्लडसुद्धा अभ्यासतो, बरोबर आहे। म्हणजे ट्रान्सपोर्टचं कामसुद्धा कोण करणार आहेत, या कनेक्टिव्ह टिश्यूज करणार आहेत। आता हे मी तुम्हाला 2 बेसिक एलिमेंट म्हटलं की कनेक्टिव्ह टिश्यू या 2 बेसिक एलिमेंटच्या बनलेल्या असतात। सगळ्यात पहिलं म्हणजे कोणतं, तर सेल्स किंवा पेशी, बरोबर आहे। मग या सेल्स किंवा पेशी मग कोणकोणत्या प्रकारच्या सेल्स असतात, तर आपल्याला याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स पाहायला मिळतात। मग त्या टिश्यूजवरती डिपेंड असतात, आपण कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये कोणते टिश्यू अभ्यासतोय, मग त्या टिश्यू कोणत्या सेल्स पासून तयार होत आहेत, ठीक आहे, याच्यावरती डिपेंड असतं आपण सेल्स कोणत्या अभ्यासणार आहोत ते। आणि त्याच्यानंतर जेव्हा मी एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असं म्हणते तेव्हा मराठीमध्ये एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स म्हणजे आपण आधारक असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे आपण आधारक असं म्हणतो, म्हणजेच कन्सिडर करा असं की एखादं लिक्विड सबस्टन्स आहे आणि त्या लिक्विडमध्ये आपण, लिक्विड म्हणजे एकदम प्रॉपर असं पाण्यासारखं लिक्विड नाही समजायचं, ठीक आहे,
थोडीशी त्याला घट्ट कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे जसं की आपण मधासारखं समजूयात किंवा जेली लाईक असं म्हणूयात. जे काही जेली लाईक फ्लुईड असतं त्या जेली लाईक फ्लुईडला आपण आधारक असं म्हणतोय किंवा एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. आणि त्या आधारकामध्ये या ज्या सेल्स असतात ना त्या सेल्स अशा एम्बेडेड फॉर्ममध्ये असतात. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल केक आहे आणि समजा जो केकचा जो काही तो स्पॉन्जी पोर्शन आहे खालचा तो थोडासा लिक्विड आहे किंवा घट्ट लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये आपण कॅन्डल अशा रोवून ठेवलेल्या आहेत की ज्याला आपण सेल्स असं म्हणूयात. ठीक आहे, अशा टाईपमध्ये काहीसं ते एक स्ट्रक्चर असतं कनेक्टिव्ह टिश्यूचं की जे या 2 बेसिक एलिमेंटपेक्षा या 3 बेसिक एलिमेंट्सचं बनलेलं असतं असं आपण म्हणूयात. कोणते सांगितले? सेल्स. आता या सेल्स कशावर डिपेंड असणार आहेत? कोणत्या टिश्यू तयार करतायत त्याच्यावर डिपेंड असणार आहेत. ग्राउंड सबस्टन्स म्हणजेच आपण त्याला थोडक्यात मॅट्रिक्स असं म्हणूयात. ठीक आहे, आता इथून पुढे जेव्हा मी मॅट्रिक्स असं म्हणते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की मॅट्रिक्स म्हणजे हा ग्राउंड सबस्टन्स आहे की जो कसा असेल की ज्याची कन्सिस्टन्सी एक लिक्विड असेल, एक फ्लुईड असेल आणि ज्याची कन्सिस्टन्सी ही पाण्यापेक्षा थोडीशी घट्ट असेल. ठीक आहे, हे झालं ग्राउंड सबस्टन्स किंवा आपलं मॅट्रिक्स. आणि त्याच्यानंतर फायबर्स. मग फायबर्स कोणत्या कोणत्या प्रकारचे येतात? जसं की व्हाईट कोलॅजन फायबर आहेत, येलो किंवा इलास्टिक फायबर्स आहेत. ठीक आहे, हे सगळं आपण आता पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, हे तर बेसिक 3 गोष्टी. जेव्हा केव्हा कनेक्टिव्ह टिश्यू आठवायचं तेव्हा लक्षात घ्यायचं की कनेक्टिव्ह टिश्यूज या 2 बेसिक एलिमेंटच्या बनलेले असतात. कोणत्या? सेल्स आणि एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. आणि जे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असतं, एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? सपोज या तुमच्या सेल्स आहेत. ठीक आहे, तर इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स आपण कोणाला म्हणणार? जे सेलच्या आतमध्ये आहे त्याला आपण इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स म्हणणार. इकडे असा एक न्यूक्लियस असेल या प्रत्येक सेलमध्ये. ठीक आहे, आणि एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स म्हणजे कोणतं कन्सिडर करायचं? जे या सेलच्या बाजूनी आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असं म्हणणार आहे. ठीक आहे, मग कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स सोबतच सेलच्या आजूबाजूने किंवा जे सराउंडिंगला असलेलं फ्लुईड असतं त्याचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा रोल असतो. ठीक आहे, हे नेहमी लक्षात घ्यायचं. कनेक्टिव्ह टिश्यूज अभ्यासताना हे 2 बेसिक एलिमेंट की ज्यांच्यामध्ये काय आहे? ग्राउंड सबस्टन्स आहे आणि फायबर्स आहेत. ठीक आहे, की जे फायबर्स कशाचं काम करतात? एक आपल्या त्या ऑर्गनला म्हणा किंवा सपोज आता आपण मस्क्युलर पाहिलं किंवा याच्यामध्ये आपण पुढे पाहू तेव्हा तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने ते स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात, कशा पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतात आपल्या ऑर्गन्सना म्हणा किंवा आपले जे बोन्स आहेत त्यांना म्हणा, कशा पद्धतीने करतात ते आपण आता इन डिटेल पुढे पाहूयात. पण त्याच्या आधी आपण एक बेसिक म्हणजे कोणते कोणते आपल्याला याच्यामध्ये टिश्यूज अभ्यासायच्यात ते आपण पाहून घेऊयात. बेसिकली कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आपल्याला 3 बेसिक प्रकार पाहायला मिळतात जर का आपण त्यांना ब्रॉडली क्लासिफाय केलं तर. मग ते 3 कोणते कोणते असतात? तर सगळ्यात पहिलं म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. आता सिटी म्हणजे शिटी नाही, सिटी म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू. मग कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर हा पहिला प्रकार येतो. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू की जे आपल्या शरीरामध्ये ज्या काही मसल्स आहेत, ज्या टिश्यू आहेत, जे ऑर्गन आहेत त्यांना सपोर्ट करण्याचं काम करतात म्हणून आपण त्यांना सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू किंवा त्यालाच आपण स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. आणि तिसरा जो प्रकार येतो त्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायचे असतात फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. मग फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आपण कोणाला अभ्यासतो? ब्लडला अभ्यासतो. पण ब्लड अजून डिटेलमध्ये आपण कुठे अभ्यासतो? सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये. पण जेवढं बेसिक आहे तेवढं आपण या टॉपिकमध्ये पाहूयात. इन डिटेल जे आहे ते आपण सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये पाहणार आहोत. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू किंवा स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असलेले की जे आपल्या शरीराचा एक पोस्चर तयार करण्यामध्ये आपली मदत करतात ते 2. त्यातलं पहिलं आहे कार्टिलेज आणि दुसरं आहे बोन्स किंवा हाडे. कार्टिलेज म्हणजे कास्थी. कार्टिलेज म्हणजे जे बोन फोल्ड होऊ शकतात. फोल्ड म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे फ्लेक्झिबिलिटी असते अतिशय जास्त, जसं की नोज टिप आहे, बरोबर आहे ना, फ्लेक्झिबल असतं. एक्सटर्नल इयर आहे आपला, फ्लेक्झिबल असतं. म्हणून आपण यांना कार्टिलेज असं म्हणतो की जे बोन फोल्ड होऊ शकतात किंवा जे थिन असतात, पातळ असतात आणि फ्लेक्झिबल असतात. बोन्स अतिशय हार्ड असतात, त्यांच्याकडे एक हार्डनेस असतो, त्यांना आपण कॅल्शियम आयनचं स्टोरेज हाऊस असं सुद्धा म्हणतो.
ठीक आहे, आपण पाहूयात इन डिटेल पुढे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरला ना आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. आता ते 2 ग्रुप्स कोणते? पहिलं म्हणजे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरं येतं ते म्हणजे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, आता लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपल्याला 2 अभ्यासायचे असतात. तर त्यातलं पहिलं आहे एरिओलार टिश्यूज किंवा ज्याला आपण विरल उती असं म्हणतो, आणि दुसरं आहे ॲडिपोज टिश्यू. ॲडिपोज टिश्यू म्हणजेच आपण म्हणतो चरबीयुक्त उती. आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आपल्याला अभ्यासायचे असतात टेंडॉन्सलाच आपण स्नायुरज्जू असं म्हणतो. आणि दुसरं असतं ते म्हणजे लिगामेंटला आपण अस्थिबंध असं म्हणतो. लिगामेंट त्यालाच आपण अस्थिबंध असं म्हणतो. आता ते कशा पद्धतीने ते बघूयात. हा तर एक आपण कन्सेप्ट मॅपमध्ये आपलं पाहिलेलंच होतं. ठीक आहे, हे कनेक्टिव्ह टिश्यूजला आपण कशा पद्धतीने क्लासिफाय करणार आहे. बेसिकली 3 ग्रुप अगदी जास्त डिटेलमध्ये म्हणजे डेन्स रेग्युलर, डेन्स इरेग्युलर इकडे जाण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, पण आपल्यासाठी एवढं सफिशियंट आहे क्लासिफिकेशन की आपण 3 ग्रुप्स बेसिकली करतोय. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर करतोय, कनेक्टिव्ह टिश्यू सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू किंवा स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू आणि फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. मग कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये लूज आणि डेन्स असे 2 प्रकार येतात. त्याच्यानंतर इकडे येतात सपोर्टिंग स्केलेटल टिश्यूमध्ये आपल्याला 2 पाहायचे असतात. पहिलं म्हणजे कार्टिलेज फ्लेक्झिबल बोन आणि दुसरं बोन्स. आणि इकडे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपल्याला ब्लड पाहायचं असतं. आज आपण इन डिटेल हे जे 4 प्रकार आहेत म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर ते व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत. आता बघा हां, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. कशाच्या बनलेल्या आहेत? 2 बेसिक एलिमेंट. कोणते कोणते? एकतर 3 म्हणूयात. आता आपण सांगताना प्रत्येक वेळी 2 मग पुन्हा क्लासिफाय नाही करत, ते तुम्ही नोट डाऊन करून घेतलेलंच असेल. 3 बेसिक एलिमेंट म्हटलं तर कोणत्या येतात? सेल्स येणार आहे, त्यानंतर ग्राउंड सबस्टन्स म्हणजे मॅट्रिक्स येणार आहे आणि तिसरं येणार आहे फायबर. ठीक आहे, मग या सगळ्यामध्ये आपल्याला ते एलिमेंट कुठे कुठे असतात, कशा पद्धतीने असतात ते अभ्यासायचे. सगळ्यात पहिली टिश्यू आपण घेऊया तर ती म्हणजे ॲरिओलार टिश्यूज. ठीक आहे, ॲरिओला या शब्दाचा अर्थ असा होतो, ॲरिओलार टिश्यूज ज्याला आपण विरल उती असं म्हणतो. यांचं काम काय माहिती आहे का? जिथे जिथे शरीरामध्ये जिथे स्पेस दिसतोय तिथे जायचा आणि तो स्पेस भरून टाकायचा. ठीक आहे, म्हणजे कुठे जिकडे असा थोडासा स्पेस दिसला म्हणूनच आपण ॲरिओलाचा अर्थ सांगितले नाही तुम्हाला. ॲरिओलाचा अर्थ असा होतो की स्मॉल पॅकेट्स किंवा स्मॉल स्पेस. ठीक आहे, मग जिथे जिथे स्मॉल स्पेस दिसतोय किंवा स्पेस दिसतोय तिथे जायचा आणि तो स्पेस फिल करून टाकायचा. त्याच टिश्यूजना आपण म्हणतो ॲरिओलार टिश्यूज, की कुठेही स्पेस रिकामा ठेवायचा नाही. म्हणजेच थोडक्यात काय तर त्या उरलेल्या टिश्यूजना जिथे तो स्पेस आहे त्याच्यामुळे त्यांना एक सपोर्ट नाहीसा होतो. तो सपोर्ट त्यांना प्रोव्हाइड करणं, तो स्पेस भरून टाकायचा आणि त्या उरलेल्या ज्या 2 टिश्यूज आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या टिश्यूज आहेत किंवा जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना काय करायचं? एक सपोर्ट प्रोव्हाइड करायचा. हे झालं ॲरिओलार टिश्यूज. ठीक आहे, आता ॲरिओलार टिश्यूजमध्ये आपल्याला एक हे असतं ना मॅट्रिक्स. मी म्हटलं सगळ्यात महत्त्वाचं कोणतं? मॅट्रिक्स. ठीक आहे, मग मॅट्रिक्स ॲरिओलार टिश्यूज या आता पहिलं बघा हां, कनेक्टिव्ह टिश्यू 2 एलिमेंट पाहायचे आहेत आपल्याला, सेल्स आणि दुसरं आहे मॅट्रिक्स. ठीक आहे, आता या कोणत्या कोणत्या सेल्सनी बनलेल्या असतात ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. ठीक आहे, मग आधी मी तुम्हाला मॅट्रिक्स सांगते आणि त्याच्यानंतर मग आपण सेल्सकडे जाऊयात. मॅट्रिक्स जे असतं ॲरिओलार टिश्यूजचं ते बनलेलं असतं. मॅट्रिक्स म्हणजेच जेली लाईक फ्लुइड, की ते कशाचं बनलेलं असतं? जिलेटिनचं बनलेलं असतं. जिलेटिनसुद्धा एक असा जेली लाईक चिकट असा पदार्थ असतो. ठीक आहे, मग हे जे जिलेटिन असतं ना, आता सांगितलेलं होतं मॅट्रिक्समध्ये काय असणार आहे? ग्राउंड सबस्टन्स. तो ग्राउंड सबस्टन्स कोणता आहे? जिलेटिन आहे. आणि काय होतं? फायबर्स होते. मग आता फायबर्स कोणते असणार आहेत? व्हाईट फायबर्स आहेत आणि दुसरे कोणते आहेत? येलो फायबर्स आहेत. ठीक आहे, मग यांचं कंपोजिशन कसं आता ते बघूया. हे जे व्हाईट फायबर्स आहेत ना, ते व्हाईट फायबर्स काय करतात? व्हाईट फायबर्सकडे कोणतं प्रोटीन असतं? व्हाईट फायबर्सकडे असतं कोलॅजन प्रोटीन. येलो फायबर्सकडे कोणतं प्रोटीन असतं? येलो फायबर्सकडे असतं इलॅस्टिन प्रोटीन. कोणतं असतं? इलॅस्टिन प्रोटीन. आता यांच्याकडे इलॅस्टिन आहे, मग येलो फायबर्सला आपण काय म्हणतो? इलॅस्टिक फायबर्स असं म्हणतो. जे मी इथे लिहिणार नाही, तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय ते तुम्ही नोट डाऊन करत चालायचं. ठीक आहे, इलॅस्टिन
आहे म्हणजे प्रोटीन आपण फायबर्स काय म्हणतो, इलॅस्टिक फायबर्स. नेहमी लक्षात ठेवायचं, फायबर्स म्हणजे काय असतात, प्रोटीन असतात. फायबर्स म्हणजे काय असतात, प्रोटीन असतात, लक्षात ठेवायचं. आता इकडे कोणतं प्रोटीन आहे, कोलॅजन प्रोटीन आहे, म्हणजे हे कोणते फायबर्स म्हणणार आपण, कोलॅजन फायबर. कोलॅजन फायबर. आणि लक्षात ठेवायची एक गोष्ट, जिकडे कोलॅजन व्हाईट फायबर्स आहेत ते काय प्रोव्हाइड करणार आहेत, ते प्रोव्हाइड करतात स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. नेहमी लक्षात ठेवायचं. आणि जिकडे इलॅस्टिन प्रोटीन आहे, इलॅस्टिक प्रॉपर्टी असते त्यांच्याकडे, म्हणून ते काय प्रोव्हाइड करतात, ते प्रोव्हाइड करतात फ्लेक्झिबिलिटी. म्हणून ते काय प्रोव्हाइड करतात, फ्लेक्झिबिलिटी. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. मॅट्रिक्स कोणतं असतं, ॲरिओलार टिश्यू. ॲरिओलार टिश्यू स्मॉल स्पेस भरून टाकायचा, कुठेही जागा रिकामीच नाही ठेवायची. ठीक आहे. मॅट्रिक्स कोणतं असतं, जिलेटिन. जिलेटिनमध्ये काय असतात, फायबर्स असतात. कोणते फायबर्स असतात, व्हाईट आणि येलो फायबर्स. व्हाईट फायबर्स कशाचे बनलेले असतात, फायबर्स म्हणजे काय, प्रोटीन. ठीक आहे. मग यांच्याकडे कोणतं प्रोटीन असतं, कोलॅजन, म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय, कोलॅजन फायबर म्हणतो. जिकडे जिकडे व्हाईट फायबर्स आहेत, व्हाईट कोलॅजन फायबर्स आहेत, ते कसे असतात, जास्त संख्येने असतात. त्याच्यामुळे ते काय करतात, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात, एक टेन्साईल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. आता टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय, आपला कोणी हात ओढला जोरात तर लगेच काय हात आपला निघून नाही जात, बरोबर आहे ना. मग एखाद्या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये किंवा आपल्या ऑर्गनवरती एखादा स्ट्रेस येतोय, तणाव येतोय, तर अशा वेळे त्यांना ब्रेक होण्यापासून, त्यांचं डिसलोकेशन होण्यापासून त्यांना प्रोटेक्ट करणं म्हणजेच एक टेन्साईल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं असतं. ठीक आहे, की जी कोण करतात, व्हाईट कोलॅजन फायबर्स करतात. ठीक आहे. मग कोलॅजन प्रोटीन म्हणून कोलॅजन फायबर. येलो फायबर्स. येलो फायबर्समध्ये कोणतं प्रोटीन असतं, फायबर म्हणजे प्रोटीन आहेत. मग येलो फायबरमध्ये कोणतं प्रोटीन असतं, इलॅस्टिन नावाचं प्रोटीन असतं. ठीक आहे. इलॅस्टिन आहे म्हणजे त्यांच्याकडे इलॅस्टिक प्रॉपर्टी असते, म्हणून ते आपल्या टिश्यूजना, आपल्या ऑर्गन्सना, आपल्या बोन्सना काय प्रोव्हाइड करतात, फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता आल्या महत्त्वाच्या सेल्स. कोणत्या कोणत्या सेल्सनी बनलेले असतात या टिश्यूज. ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाच्या सेल्स कोणत्या, फायब्रोब्लास्ट. कोणत्या, फायब्रोब्लास्ट. ब्लास्ट म्हणजे काय, तयार करणे. फायब्रोब्लास्ट म्हणजे काय, तयार करणे. आता काय तयार करणे, फायब्रो म्हणजे काय, फायबर्स. म्हणजे फायब्रोब्लास्ट काय तयार करणार आहेत, फायबर्स तयार करणार आहेत. म्हणजेच काय, सिक्रीट करणार आहेत, तर सिक्रीट फायबर्स. कोणते फायबर्स, दोन्ही प्रकारचे फायबर, युजफुल इन बोथ सिक्रेशन ऑफ बोथ टाइप्स ऑफ फायबर्स. दोन्ही प्रकारच्या फायबर्सच्या सिक्रेशनमध्ये फायब्रोब्लास्ट या ज्या सेल्स आहेत, या आपण अभ्यासतोय सेल्स. ठीक आहे. या ज्या सेल्स आहेत त्या दोन्ही प्रकारच्या फायबर्सच्या सिक्रेशनमध्ये काय करणार आहेत, हेल्प करणार आहेत. या सेल्स साधारणपणे कशा असतात बघा, ठीक आहे, की ज्या काय करतात, हे फायबर्सचं काय करतील, सिक्रेशन करतील. पण फायबर्सच्या सिक्रेशन सोबतच मॅक्सिमम अमाऊंट ऑफ मॅट्रिक्स सुद्धा सिक्रेट करतात. काय, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ मॅट्रिक्स, म्हणजे ज्याला आपण आधारक म्हणतोय का, जे लिक्विड आहे, फ्लुइड आहे, जे जेली लाईक, ते सुद्धा काय करतात, ते सिक्रेट करण्यामध्ये मदत करतात किंवा सिक्रेट करतात. कोण करतात, फायब्रोब्लास्ट. ब्लास्ट म्हणजे काय सांगितलं, तयार करणे. मग कुठे जिकडे जिकडे ब्लास्ट येईल तिकडे तिकडे समजायचं ब्लास्ट म्हणजे काय, तयार करणे. मग आता इथे फायब्रोब्लास्ट आहे, काय तयार करणार आहेत, फायबर्स. कोणते फायबर्स आपण बघितले, व्हाईट आणि येलो दोन्ही तयार करणार आहेत. अजून काय सिक्रेट करतात, अजून सिक्रेट करतात, मॅट्रिक्स सिक्रेट करतात, आधारक लिक्विड सिक्रेट करतात. हे झालं फायब्रोब्लास्टचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या सेल्स कोणत्या, सगळ्यात महत्त्वाच्या सेल्स की ज्याच्यावरती प्रश्न पण येऊन गेलेला आहे, मास्ट सेल्स. कोणत्या, मास्ट सेल्स. आता मास्ट सेल्सचं बघा, साधारणपणे असतात कशा, थोड्याशा अशा, म्हणजे या अशा टाईपमध्ये असतात. इकडे यांच्या साईडला बारीक 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 अशा सेल्स असतात.
ठीक आहे, की ज्या सतत काय होत असतं, ज्यांचं काय होत असतं, मूव्हिंग होत असतं, बरोबर आहे, म्हणजे सतत हालचाल होत असते. आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे, मास्ट सेल्सचं, की ज्यांच्याकडे फायबर्ससुद्धा ऑब्व्हियसली आपण जेव्हा सेल अभ्यासलं होतं बघा, थोडक्यात सांगते, असं काहीचं स्ट्रक्चर असतं, सेल नॉर्मल सेल असते तशी, पण जेव्हा आपण सेल अभ्यासलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सेलच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं, जे लिक्विड असतं, त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम म्हणतो. मग या ज्या मास्ट सेल्स आहेत, त्या मास्ट सेल्सचं जे सायटोप्लाझम आहे, मास्ट सेलचं जे सायटोप्लाझम आहे, त्या सायटोप्लाझममध्ये काय असतात, ऑब्व्हियसली फायबर्स तर असणारच आहे, तर पण काय असतात, दोन प्रकारचे ग्रॅन्युल्स असतात. पहिलं ज्याला आपण म्हणतो हिपॅरिन आणि दुसरं आहे हिस्टामाइन. दुसरं कोणतं आहे, हिस्टामाइन. हिपॅरिन आहे आणि हिस्टामाइन आहे, ठीक आहे. त्याच्यासोबत सेरोटोनिन सुद्धा असतं. सेरोटोनिनचं सुद्धा सिक्रेशन कधी कधी गरजेच्या वेळे ते केलं जातं, ठीक आहे. आता बघा, हिपॅरिन, सगळ्यात महत्त्वाचं हिपॅरिनचं फंक्शन काय, तर ते काय करतं, ब्लड क्लॉटिंगला विरोध करतं, म्हणजे रक्त गोठायला विरोध करतं. आता आपल्या शरीरामध्ये जे काही ब्लड आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, फ्लुइड आहे, बरोबर आहे, म्हणजे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे, पातळ आहे. ते कशामुळे आहे, तर या हिपॅरिनमुळे आहे, ठीक आहे. आता जर का आपण ते शरीराच्या बाहेर काढलं रक्त, टेस्ट ट्यूबमध्ये घ्या, किंवा जर का हे पाहिलेलं असेल तुम्ही, ज्या काही एखाद्याच्या किडन्या, दोन्ही किडन्या खराब झालेत, ठीक आहे, त्या दोन्ही किडन्या खराब झाल्यानंतर एक्सक्रिशनच्या प्रोसेसमध्ये अडथळा येतो आणि आपले जे 3 ऑर्गन्स असतात, जसं की हार्ट आहे, लिव्हर आहे आणि किडनीज आहेत, ठीक आहे, या 3 एकमेकांशी इंटरकनेक्ट असतात, म्हणजे या ज्या एकमेकांचे फंक्शन्स करत असतात ना, ते कुठेतरी एकमेकांशी लिंक असतात, ठीक आहे. मग यातल्या एखाद्या ऑर्गनचं फंक्शन बिघडलं की या तिघांचे सुद्धा बिघडण्याची शक्यता जास्त असते, ठीक आहे. मग मी असं म्हणाले की हे जे 3 ऑर्गन्स आहेत, फॉर एक्झाम्पल सिक्रिशन, एक्सक्रिशन म्हणाले, एक्सक्रिशन म्हणजे किडनीमध्ये काय होतं, फिल्ट्रेशन होतं, ब्लड फिल्ट्रेशन होतं, युरिन फॉर्मेशन होतं आणि मग ते एक्सक्रीट केले जाते, बरोबर आहे. मग जेव्हा दोन्ही किडन्या खराब होतात, म्हणजे फिल्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती कुठेतरी बिघडते, ठीक आहे. मग अशा वेळी आपण आर्टिफिशियल जे डायलिसिसचं युनिट असतं ना, आर्टिफिशियल फिल्ट्रेशन ब्लडचं, ते जर का पाहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरातून ब्लड बाहेर काढलं जातं, त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं आणि ते पुन्हा आपल्या शरीरामध्ये काय केलं जातं, सोडलं जातं, आपल्या शरीरात ते सोडलं जातं ब्लड. पण ते ब्लड जेव्हा शरीराच्या बाहेर काढलं जातं ना, तेव्हा त्या युनिटमध्ये एक छोटंसं असं स्ट्रक्चर असतं की ज्याच्यामधून त्या ब्लडमध्ये, ब्लड जिथून सर्क्युलेट होतं आहे त्या युनिटमधून, तिथे हे हिपॅरिन नावाचं एक केमिकल इंजेक्ट केलेलं असतं. का, कारण जेव्हा ब्लड आपल्या शरीराच्या बाहेर येतं तेव्हा तिकडे हिपॅरिन नसणार आहे, ते थोडं जरी ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तरी ते काय होतं, ब्लड क्लॉटिंग व्हायला सुरुवात होते आणि तसं होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये हिपॅरिन इंजेक्ट केलेलं असतं. म्हणून हिपॅरिनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं, तर ब्लड क्लॉटिंगला विरोध करणं. इट प्रिव्हेंट्स ब्लड क्लॉटिंग, ठीक आहे. आता नंतर आहे हिस्टामाइन. आता हिस्टामाइनचं फंक्शन काय, आपल्याला कुठे काही जखम झाली किंवा कुठे खरचटलं किंवा आपण नाही का एखाद्या ठिकाणी सूज आली किंवा काय, तर आपल्याला जिथे कुठे थोडीफार जरी इंजुरी होते ना, तरी तिथे आपल्याला तो एरिया असा रेड झालेला दिसतो, बरोबर आहे ना, रेडनेस अशी थोडीशी दिसते. किंवा कोणी असं जरी आपला हात पकडला, गच्च पकडला किंवा काही बांधलेलं असलं तरी सुद्धा तिथे तो एरिया असा रेडिश झालेला दिसतो. त्याचं कारण काय असतं, तर तिथे हिस्टामाइनचं हे जास्त होतं. हिस्टामाइन कशामध्ये मदत करतं, तर हिस्टामाइन मदत करतं डायलेटिंग ऑफ ब्लड वेसल. आता डायलेटिंग ऑफ ब्लड वेसल म्हणजे काय, डायलेट म्हणजे काय करणं, एक्सपांड करणं, त्यांना मोठं करणं, ठीक आहे. आणि ब्लड वेसल्स म्हणजे काय, आता ब्लड वेसल्स कोणत्या कोणत्या आहेत, आपल्या वेन्स आहेत, आर्टेरीज आहेत, म्हणजे शिरा आहेत, धमन्या आहेत, त्यांना काय करायचं, एक्सपांड करायचं. काय एक्सपांड करायचं, जर का तिथे ते कमी होत आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल की हे ब्लड वेसल एवढी आहे, तिथे ब्लडचा ॲक्च्युली ब्लॉकेज झालेलं आहे असं कन्सिडर करूयात आपण, ठीक आहे. तर ते ब्लॉकेज झालेलं आहे, मग ते दूर करण्यासाठी काय होतात, या ज्या ब्लड वेसल्स आहेत ते हिस्टामाइन कशामध्ये मदत करतं, या ब्लड वेसल्सचा डायमीटर वाढवण्यामध्ये मदत करतं, ठीक आहे. म्हणून आपण त्याला म्हणतोय डायलेटिंग ऑफ ब्लड वेसल्स. म्हणूनच आपल्याला कुठे काही सूज आली किंवा आपल्याला काही लागलं तर तिथला एरिया असा थोडासा रेडिश झालेला दिसतो. रेडिश का झालेला दिसतो, कारण आपल्या तिथल्या ब्लड वेसल्स काय होतात, डायलेट होतात, एक्सपांड होतात. एक्सपांड झाल्या की ऑब्व्हियसली तिथे ब्लड सप्लाय हा जास्त होणार आहे, त्याच्यामुळे तो एरिया आपल्याला थोडासा रेड झालेला दिसतो, लाल झालेला दिसतो, ठीक आहे. हे झालं हिस्टामाइन. म्हणजे मास्ट सेल्स कशाचं सिक्रेशन करतात, हिपॅरिनचं करतात, ते हिस्टामाइनचं करतात,
ठीक आहे, हे 2 तर क्लिअर झाले तुमचे. त्याच्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे मॅक्रोफेजेस. आता मॅक्रोफेजेस बघा हां. मॅक्रोफेजेस आपण कुठल्या अभ्यासतोय? टिश्यूजमधले अभ्यासतोय. मॅक्रोफेजेस आपल्याला आपल्या ब्लडमध्ये पण असतात. जसं की आपण काय आहे, एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहोत, बरोबर आहे. पण त्याचबरोबर आपल्यामध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ती सर्क्युलेटरी सिस्टीम ही कोणत्या प्रकारची आहे? क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. क्लोज्ड आहे म्हणजे आपल्याकडे ब्लडचं सर्क्युलेशन होण्यासाठी किंवा रक्ताचं वहन होण्यासाठी स्पेसिफिक अशा वेन्स आहेत, आर्टेरीज आहेत, बरोबर आहे ना. वेन्स आहेत, आर्टेरीज आहेत आणि इकडे काय आहे? ब्लड आहे. इकडे पण काय आहे? ब्लड आहे. ठीक आहे. मग ब्लडमध्ये सुद्धा काय असतात? मॅक्रोफेजेस असतात. ठीक आहे. आणि टिश्यूमध्ये सुद्धा काय असतात? मॅक्रोफेजेस असतात. म्हणजे ह्या ब्लडमधल्याच कोणामध्ये येतात? टिश्यूजमध्ये येतात. आता ब्लडमध्ये बघा ना, ब्लडमध्ये कोणत्या टाईपच्या मॅक्रोफेजेस असतात? आपल्याला माहिती आहे मॅक्रोफेजेसचं काम काय? आपण आजारी पडलो, आपल्याला कसली ॲलर्जी झाली किंवा काही झालं तर त्यांची संख्या वाढते. कोणाची वाढते? WBCची वाढते. मग WBCमध्ये म्हणजे WBC कुठे असतं? ब्लडमध्ये असतं. ब्लडमध्ये ज्या सेल्स असतात त्या कोणत्या कोणत्या असतात? RBC, WBC आणि प्लेटलेट्स, बरोबर आहे. आपण आजारी पडलो, आपलं काही ॲलर्जी झाली किंवा कसलं इन्फेक्शन झालं तर संख्या कोणाची वाढते? WBCची वाढते. का? कारण WBCमध्ये जे मोनोसाइट्स असतात, आपण इन डिटेल टू सर्क्युलेटरीमध्ये पाहणारच आहोत. पण बघा आता WBCमध्ये ज्या मोनोसाइट्स असतात ना, त्या ब्लडमधल्या मॅक्रोफेजेस असतात. पण त्यात जर का टिश्यूजमध्ये आल्या तर त्यांची नावं बदलतात. ठीक आहे. आणि त्या कशाचं काम करतात? मॅक्रोफेजेस सारखंच काम करतात. म्हणजेच कसं? फॅगोसायटोसिसचं काम करतात. कशाचं काम करतात? फॅगोसायटोसिसचं काम करतात. आणि फॅगोसायटोसिस म्हणजे काय? एखादी फॉरेन बॉडी आहे किंवा एखादा बॅक्टेरिया आहे तर त्या बॅक्टेरियाला काय करून घ्यायचं काम करतात? डायजेस्ट करून घ्यायचं काम करतात. त्या बॅक्टेरियाला मारून टाकण्याचं काम करतात. त्याला शोधायचं, डिटेक्ट करायचं आणि डिस्ट्रक्ट करायचं. जसं की जर का ह्या ॲरिओलर प्रत्येक टिश्यूजमध्ये जे मॅक्रोफेजेस असतात ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. जसं की मी तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चरमध्ये सेल्सच्या सांगितलेलं होतं, कुफर सेल्स कुठे असणार आहेत? लिव्हरमध्ये. नाव बदललं, काय झालं? त्या मॅक्रोफेजेसचं नाव कुफर सेल्स झालं. की ज्या सुद्धा कशाचं फंक्शन करतात? फॅगोसायटोसिसचं. नाव बदलेल, काम सेम आहे. ठीक आहे. कसलं काम आहे? जो काही फॉरेन बॉडी आहे, जी काही फॉरेन बॉडी आहे, एखादा हार्मफुल कंटेंट आहे ज्याच्यापासून आपल्या शरीराला धोका आहे, त्याला डिटेक्ट करायचं, डिस्ट्रक्ट करायचं, त्याला डायजेस्ट करून टाकायचं. म्हणजेच काय? फॅगोसायटोसिसचं काम कोण करतात? मॅक्रोफेजेस करतात. आपल्या शरीरातल्या प्रत्येक सगळीकडे प्रेझेंट असतात. पण केव्हा जास्त त्यांची संख्या केव्हा वाढते? जेव्हा केव्हा असं केव्हाही वाढत नाही. जेव्हा केव्हा आपल्याला कोणती ॲलर्जी होते किंवा एखादा फॉरेन कंटेंट आलाय तर त्यावेळी ते काय करतात? त्यांचं काम सुरू करतात. हे झालं मॅक्रोफेजेसचं. त्याच्यानंतरच्या आहे ते तिसऱ्या, कोणत्या तिसऱ्या आहे? चौथ्या ॲडिपोसाइट्स. ॲडिपोसाइट्स म्हणजे फॅट सेल्स की ज्या काय करतात? ॲडिपोसाइट्स फॅटचं स्टोरेज करण्याचं काम करतात. ॲडिपोसाइट्स कशाचं काम करतात? फॅट स्टोरेजचं काम करतात. म्हणजे आपण उपाशी राहिलोय, नाही खायचं काही, ठीक आहे. तर मग अशा वेळी आपण जेव्हा उपाशी राहतो तेव्हा मग यूज कशाचा होतो? एनर्जी म्हणून कशाचा यूज होतो? कार्बोहायड्रेटचा यूज होतो. कार्बोहायड्रेटसुद्धा संपले मग यूज कशाचा होतो? या फॅटचा यूज होतो, जो या फॅट सेल्सनी, या ॲडिपोसाइट्सनी ॲडिपोज टिश्यूजमध्ये स्टोअर केलेला असतो, त्यांचा यूज होतो. ठीक आहे. हे इथंपर्यंत लक्षात ठेवा. यांच्यामधल्या कशाचा यूज कशा पद्धतीने होतो ते आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या ॲडिपोज टिश्यूजमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. या 4 सेल्स तर क्लिअर झाल्या. फायब्रोब्लास्ट फायबर्स तयार करतायत. मास्ट सेल्समध्ये काय? हिपॅरिन आहे, हिस्टामाइन आहे, कधी कधी सेरोटोनिन सिक्रेट करतात. ठीक आहे. मग हिपॅरिन जे आहे त्या हिपॅरिनचं काय फंक्शन आहे? ब्लड क्लॉटिंग प्रिव्हेंट करणं. हिस्टामाइनचं काय फंक्शन आहे? डायलेटिंग ऑफ ब्लड वेसल्स. म्हणजे कुठे जिथे आपल्याला कधी काही लागलंय किंवा काय झालंय तर त्या काय होतात? तिथला आपल्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यांचा डायमीटर काय करतात? वाढवतात. मग तिथे ब्लड आल्यानंतर म्हणून तो रेडिश एरिया आपल्याला दिसतो. मॅक्रोफेजेस कोणताही बॅक्टेरिया आहे, फॉरेन बॉडी आहे, त्यांना डिस्ट्रक्ट करायचं काम करतात. आणि ॲडिपोसाइट्स फॅट्सचं स्टोरेज करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे ॲरिओलार. झाल्याच्या नंतर ॲडिपोज टिश्यू. ॲरिओलार टिश्यूज झाल्याच्या नंतर ॲडिपोज टिश्यू हा प्रकार आहे. ॲडिपोज टिश्यूजमध्ये ॲडिपोज टिश्यू असं आपण कोणाला म्हणतो?
ॲडिपोज टिश्यू हा या ॲरिओलार टिश्यूजचा मॉडिफाईड फॉर्म आहे. ॲडिपोज टिश्यूज हा या ॲरिओलार टिश्यूचा काय आहे, मॉडिफाईड फॉर्म आहे, की ज्याचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे तर फॅट स्टोअर करणं किंवा फॅटचं स्टोरेज करणं. ठीक आहे. मग या ॲडिपोजच्या ज्या सेल्स असतात ना, ॲडिपोज टिश्यू ज्या सेल्स तयार करतात त्या सेल्सला आपण ॲडिपोसाइट्स असं म्हणतो. ॲडिपोसाइट्स असं म्हणतो. मग कशा प्रकारच्या असतात या सेल्स, या काहीशा, हे काय आहे, फॅट ग्लोब्युल आहे. इकडे कुठेतरी काय असेल, न्यूक्लियस असेल. ठीक आहे. इकडे काय झालेलं आहे, फॅटचं स्टोरेज झालेलं आहे. ठीक आहे. अजून एका प्रकारच्या सेल्स असतात, त्यांच्यामध्ये एक असा इकडे न्यूक्लियस आहे आणि लहान लहान असे फॅट ग्लोब्यूल तयार झालेले असतात. ठीक आहे. म्हणजे इकडे एकच आहे आणि इकडे काय आहेत, अनेक आहेत. ठीक आहे. मग याच्यानुसार यांना आपण ॲडिपोज टिश्यूजना 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातले पहिले जे आहेत यांना आपण म्हणतो व्हाईट ॲडिपोज टिश्यू. यांना आपण म्हणतो व्हाईट ॲडिपोज टिश्यू आणि यांना आपण म्हणतो ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. यांना आपण म्हणतो ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. ठीक आहे. आता व्हाईट ॲडिपोज टिश्यूजचं फंक्शन कोणतं आहे तर व्हाईट ॲडिपोज टिश्यू काय करणार आहे तर एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे ते जेव्हा केव्हा एनर्जी लागेल तेव्हा. पण हे नाही हे काम करत, म्हणजे जेव्हा केव्हा फॅट्सची गरज असते किंवा आपल्याला एनर्जीची गरज असते. ठीक आहे. कार्बोहायड्रेट संपल्यानंतर हे नाही प्रोव्हाइड करत. आपल्याला एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं तर व्हाईट हे जे आहेत ना, व्हाईट ॲडिपोज टिश्यू ज्या आहेत ते त्या प्रोव्हाइड करतात. यांच्यामध्ये ना व्हाईट ॲडिपोज टिश्यू या कशा असतात, ओपेक असतात, अपारदर्शक असतात. कारण फॅट कसं आहे, एंटायर असं कवर झालेलं आहे. न्यूक्लियस असा बिचारा कडेला गेलेला असतो. मॅट्रिक्ससुद्धा असं काहीसं कडेला गेलेलं असतं. ठीक आहे. मग त्यांना आपण म्हणतो व्हाईट ॲडिपोज टिश्यू. ठीक आहे. आणि या ज्या ब्राऊन ॲडिपोज टिश्यू आहेत यांना हा ब्राऊन अपियरन्स, यांना अपियरन्स कसा आलेला असतो, एक रेडिश ब्राऊन असा अपियरन्स आलेला असतो. मग तो रेडिश ब्राऊन अपियरन्स एका सायटोक्रोम नावाच्या पिगमेंटमुळे येतो. ठीक आहे. सायटोक्रोम नावाच्या पिगमेंटमुळे येतो की जे कुठे असतं, आपल्या ज्या ब्लड वेसल्स असतात ना त्यांच्या बाजूनी असतं. किंवा जास्त करून इकडे आपण असं पण म्हणू शकतो की ब्लड वेसल्सचं संख्या जास्त असते, त्याच्यामुळे यांना रेडिश ब्राऊन असा एक अपियरन्स आलेला असतो. आणि जे आपल्याला कोणामध्ये आढळतात, काही डेव्हलपिंग एम्ब्रियोज असतात, डेव्हलपिंग एम्ब्रियो आहेत किंवा लहान मुलं आहेत, इन्फंट्स ज्यांना आपण म्हणतो, त्या लहान मुलांमध्ये आपल्याला हे ब्राऊन ॲडिपोज टिश्यू पाहायला मिळतात. आणि व्हाईट ॲडिपोज टिश्यू आपल्याला अडल्ट्समध्ये आढळतात. क्लिअर आहे. ॲडिपोज टिश्यू फॅट्सचं स्टोरेज करतात. म्हणजे आपण उपाशी राहिलेलो आहे. ठीक आहे. आपला उपवास आहे किंवा काही आहे किंवा उगाचच काहीतरी राहिलो आहे उपाशी. मग अशा वेळी काय होतं तर आपल्याला एनर्जीची तर गरज आहे. मग ती एनर्जी कोण प्रोव्हाइड करतात, कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सच्या नंतर कोण काम करतात, हे फॅट सेल्स काम करतात. की फॅट सेल्सना काय म्हणतो आपण, ॲडिपोसाइट्स. की या ॲडिपोसाइट्स एकत्र येऊन तयार कोण करतात, ॲडिपोज टिश्यू तयार करतात. आणि या ॲडिपोज टिश्यूजला आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो, व्हाईट ॲडिपोज टिश्यू, ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. व्हाईट ॲडिपोज कोणामध्ये आढळतात, अडल्ट्समध्ये आढळतात. आणि ब्राऊन ॲडिपोज टिश्यू कोणामध्ये आढळतात, काही डेव्हलपिंग एम्ब्रियोज जे असतात त्या डेव्हलपिंग एम्ब्रियोमध्ये आढळतात. मास्ट सेल्स बघा, मागे जे आत्ता जे बघितलं ना, त्या मास्ट सेल्स आपल्याला स्पेसिफिकली कुठे आढळतात, ब्लड वेसल्सच्या बाजूला आढळतात. कारण ते हिपॅरिन वगैरे इंजेक्ट कुठे करतात, त्या ब्लड वेसल्समध्येच करतात ना, ब्लडमध्येच करायचं असतं. म्हणून मास्ट सेल्स ज्या आहेत त्या कुठे असतात, ब्लड वेसल्सच्या बाजूनी अशा त्या काय असतात, मास्ट सेल्स असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा आहे कोणता आहे, टेंडॉन्स आणि लिगामेंट. टेंडॉन्स आणि लिगामेंटला आपण कोणामध्ये कन्सिडर करतो, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये कन्सिडर करतो. आता या लूज आणि डेन्समध्ये फरक काय आहे बघा. हा कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. कनेक्टिव्ह टिश्यू आहेत म्हणजे काय असणार आहे, सेल्स असणार आहेत, मॅट्रिक्स असणार आहे आणि फायबर्स असणार आहेत. आता यांच्यामध्ये हे मॅट्रिक्स आहे, हे काय आहे, मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता या काय आहेत, हे काय आहेत, फायबर्स आहेत. ठीक आहे. हे काय आहेत, फायबर्स आहेत. आणि या फायबर्सच्या मध्ये अशा सेल्स लोकेट झालेल्या असतात. ठीक आहे. त्यांना आपण काय म्हणतोय, लूज कनेक्टिव्ह टिश्यू, की जिकडे फायबर्स असे फार दूर 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 अशा फॉर्ममध्ये असतात, म्हणजे लूज असतात, फार कमी फायबर्स असतात. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू हे झालं लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि हे झालं डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. इकडे फायबर्सची संख्या काय असते, फार जास्त असते.
ठीक आहे. फायबर्सची संख्या कशी असते, फार जास्त असते. आणि इकडे कधी कधी सेल्स अशा बरोबर फायबर्सच्या मध्ये अरेंज झालेल्या असतील, कधी कधी अशा इरेग्युलर फॉर्ममध्ये अरेंज झालेल्या असतील, म्हणजे कुठेही झालेत, कशाही पद्धतीने झालेत. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्याच्यानंतरचं आहे पुढचं बघा, आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये दोघांना अभ्यासतो. कोण कोण अभ्यासतो, तर टेंडॉन अभ्यासतो आणि लिगामेंट अभ्यासतो. आता बघा, हा टेंडॉन जेव्हा मी म्हणते ना, तेव्हा लक्षात घ्यायचं, 1 मिनिट फक्त. त्यानंतर आहे टेंडॉन्स. टेंडॉन्सला आपण बघा, टेंडॉन्स काहीच, हे एक बोन आहे असं कन्सिडर करा, हे बोन आहे असं. ठीक आहे, असंच काहीच. आणि इकडे असं दुसरं आहे, कसं दाखवतो आपण, एवढं नको. ठीक आहे, अशा पद्धतीचं काही बोन आहे. ठीक आहे, इकडे मसल्स आहे समजा, इकडे काय आहे, मसल्स आहेत. मसल्स आहेत. फॉर एक्झाम्पल बघा ना, आपला हा वाला बायसेप आणि ट्रायसेप वाला पार्ट कन्सिडर करा. ठीक आहे, इथे मध्ये कोणतं बोन असतं, जे दंडामध्ये असतं त्याला आपण कोणतं म्हणतो, ह्युमेरस असं म्हणतो. ह्युमेरस. दंडामध्ये जे बोन असतं ते कशामध्ये, आपण लॉंग बोन्समध्ये कन्सिडर करतो, ज्याला आपण ह्युमेरस असं म्हणतो. ठीक आहे, इकडे वरती काय असतात, मसल्स असतात. पण या मसल्स अटॅच झालेल्या आहेत का, की आपण ओढून काढल्या आणि निघाल्या, असं होत नाहीये ना. या त्या बोनशी अटॅच झालेल्या असतात. मग ते कोणामुळे, ह्या ज्या मसल्स आहेत त्या या बोनला इकडे अटॅच झालेल्या असतात, ते कोणामुळे असतं, तर या टेंडॉन्समुळे असतं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जे फायबर्स म्हणा किंवा जो कोणता पार्ट, ज्या कोणत्या कनेक्टिव्ह टिश्यू मसल्सना बोन्सशी कनेक्ट करण्याचं काम करतात, मसल टू बोन अटॅचमेंट फॉर्म करतात, त्यांना आपण काय म्हणतो, टेंडॉन म्हणतो. आता इथे हे बोन आहे, इथे दुसरा बोन आहे, आणि या बोन्सना जोडणारे ज्या टिश्यूज असतील त्या टिश्यूजना आपण काय म्हणणार, लिगामेंट म्हणणार. मग एकतर गोष्ट लक्षात आली, टेंडॉन्स काय करतात, मसल टू बोन अटॅचमेंट फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल हे मसल्स आपले बायसेप ट्रायसेपवाले, आणि हे बोन. ठीक आहे, की जे काय करतात, ज्याला आपण काय म्हणू शकतो, टेंडॉन म्हणू शकतो. आणि जे हे बोन टू हे बोन, याला काय म्हणायचं, रॅडियस अल्ना दोन असतात इकडे, आणि इकडचं ह्युमेरस. मग इथे जे बोन टू बोन अटॅचमेंट फॉर्म करतं त्याला आपण काय म्हणणार, लिगामेंट असं म्हणणार. किंवा लिगामेंट म्हणजे मराठीमध्ये अस्थिबंध. अस्थिंना म्हणजे हाडांना जोडून ठेवण्याचं काम करतं. स्नायुरज्जू, स्नायू आणि हाडं या दोघांना जोडून ठेवण्याचं काम करतं. ठीक आहे, आता बघा, हे काय करतात, मसल्स काय करतात. मसल्सचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे, एकतर गोष्ट आपण जिमला वगैरे जातो, बरोबर आहे ना. जिमला वगैरे जाण्यानंतर आपण काय थोडंसं मसल्स वगैरे बनवण्यासाठीच ना, बॉडी बनवण्यासाठी जातो. मग कशाची ग्रोथ होते, मसल्सची ग्रोथ होते, बरोबर आहे. मग ती जी फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा ती जी स्ट्रेंथ आहे, ती स्ट्रेंथ कोण प्रोव्हाइड करतं आपल्याला, मसल्स टेंडॉन्स प्रोव्हाइड करतात. कोण, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. मी सांगितलेलं होतं, जेव्हा जेव्हा व्हाईट कोलॅजन फायबर्स, मग ते काय प्रोव्हाइड करणार, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणार. म्हणजेच टेंडॉन्समध्ये कोणते फायबर्स असणार आहेत, तर व्हाईट कोलॅजन फायबर्स, ज्यांची संख्या खूप जास्त असते, व्हाईट कोलॅजन फायबर्स. आणि इकडे काय होतं, बोन टू बोन अटॅचमेंट. एक फ्लेक्झिबिलिटी आहे का आपल्या बोन्सना, की ते मुवमेंट करू शकतात, ते फ्लेक्झिबल आहेत थोडेसे. मग ती फ्लेक्झिबिलिटी कोण प्रोव्हाइड करतं, तर ते प्रोव्हाइड करतात लिगामेंट. मग जर का फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतात, मग फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करण्याचा जो गुणधर्म असतो त्याला आपण काय म्हणतो, इलॅस्टिक प्रॉपर्टी असं म्हणतो, की जी कोणामुळे असते, इलॅस्टिन या प्रोटीनमुळे असते. आणि इलॅस्टिन हे प्रोटीन कोणामध्ये असतं, तर ते असतं येलो फायबर्स, किंवा आपण त्यांना येलो इलॅस्टिक फायबर्स असं सुद्धा म्हणतो. क्लिअर इथंपर्यंत. टेंडॉन्स की जे काय करतात, मसल टू बोन अटॅचमेंट फॉर्म करतात, ज्यांच्याकडे जे काय करतात, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. म्हणजे फायबर्स कोणते असणार आहेत, व्हाईट कोलॅजन फायबर. बोन टू बोन अटॅचमेंट फॉर्म करतात कोण, लिगामेंट करतात, म्हणजे तिकडे फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतात. फ्लेक्झिबिलिटी कोण असणार आहे, इलॅस्टिक फायबर्स असणार आहेत. हे दोन क्लिअर झाले, लिगामेंट आणि हे. लिगामेंटचं अजून महत्त्वाचं फंक्शन काय आहे, फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतायत, म्हणजेच ते आपल्या बोन्सचं म्हणा किंवा जॉईंट्सचं म्हणा, जे डिसलोकेशन होतं, आपण जे म्हणतो ना मुरगळणे किंवा काय होणे, त्याच्यापासून आपल्याला संरक्षण देण्याचं काम करतात कोण, लिगामेंट.
क्लिअर? म्हणजे तुमचा हा कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरवाला टॉपिक इथे आपला कंप्लीट झालेला आहे की कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये आपण ॲरिओला टिश्यूज पाहिल्या, ॲडिपोज टिश्यूज पाहिल्या, टेंडॉन्स पाहिले आणि लिगामेंट पाहिले. ठीक आहे. ॲरिओला टिश्यूजला आपण स्मॉल स्पेस की जिथे जिथे कुठे जागा आहे तिथे जाऊन बसायचं आणि तो स्पेस काय करायचा, फिल करायचा. बरोबर आहे. कोणते फायबर्स बघितले, व्हाईट फायबर्स बघितले, येलो फायबर्स बघितले. सेल्स कोणत्या बघितल्या, सेल्स बघितला. फायब्रोब्लास्ट काय करतात, फायबर्सचं सिक्रेशन करतील आणि मॅट्रिक्सचं सिक्रेशन करतील. दुसऱ्या बघितल्या मास्ट सेल्स काय करतात, कुठे असतात, ब्लड व्हेसल्सच्या बाजूला असतात. काय करतात, हिपॅरिन आणि हिस्टामाइन सिक्रेट करतात. ॲडिपोज टिश्यूजमध्ये व्हाईट ॲडिपोज, ब्राऊन ॲडिपोज बघितले. व्हाईट ॲडिपोज उपासमारीच्या काळामध्ये आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. टेंडॉन्स काय करतात, मसल टू बोन अटॅचमेंट फॉर्म करतात आणि स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. म्हणून कोण आहे, कोलॅजन फायबर आहेत, व्हाईट कोलॅजन फायबर. लिगामेंट काय करतात, बोन टू बोन अटॅचमेंट फॉर्म करतात. कशामध्ये मदत करतात, फ्लेक्झिबिलिटी केव्हा असेल, जेव्हा इलॅस्टिन प्रोटीन असेल आणि इलॅस्टिन प्रोटीन कोणाकडे असतं, येलो इलास्टिक फायबर्सकडे असतं. हा तुमचा झाला कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचा पार्ट. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. याच्या पुढचा जो पार्ट आहे कनेक्टिव्ह टिश्यूजमधला, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू आणि फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, हा आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल, होप सो समजला असेल, नोट्सही प्रिपेअर केला असतील. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा पार्ट कव्हर केला जाईल. थँक्यू व्हेरी मच.